प्रेक्षकांनो, छोट्या वयोची मोठी स्वप्न या मालिकेचा आजचा 30 जुलैचा भाग तुम्ही पाहत आहात। तर आज सुरुवातीला आपण बघतोय या शुभमकरांना खूप त्रास होत असतो इंजेक्शनचा। आता पोलीस येऊन त्या बहुलेला घेऊन जातात, पण शुभमकर मात्र जमिनीवर कोसळले। त्यांना आता त्यांची शुद्ध हरपली आहे। आता डायरेक्ट बयो दवाखान्यात त्यांना घेऊन गेली असं दाखवलंय। बयो सुमनला फोन करून कळवते की आत्ते लवकर ये, बाबाला दवाखान्यात ॲडमिट केलंय। आधी तर ती सुमन विचारते तिला दादा कुठे आहे काय आहे, मग बयो सांगते की बाबाला इथे ॲडमिट केलंय दवाखान्यामध्ये, तू लवकर ये। आता सुमन बिचारी खूप घाबरते आणि आरव आणि इराला सांगते चला लवकर, दादाला दवाखान्यात ॲडमिट केलंय। आता मात्र इराला फार काळजी वाटते। प्रेक्षकांनो, आज इराचा रोल त्यांनी खूप जबरदस्त दाखवलाय आणि आता हे आरव इरा सगळे निघालेत हॉस्पिटलमध्ये। सुमन सुद्धा आहे त्यांच्यासोबत, पण गौतमी मात्र तिथेच उभी राहून हसत असते। ती आता रमाकांतला उठवायला जाते। तिला असं वाटतं त्या बहुलेने या शुभमकरांचे हातपाय तरी तोडलेच असतील म्हणून तर हॉस्पिटलाइज झालाय। ती रमाकांतला उठवते आणि म्हणते उठाव भाऊजी उठा, पण रमाकांत गाढ झोपलेला असतो। गाढ झोपेतून त्याच्या तोंडावर पाणी टाकते ती, तेव्हा तो उठून दचकतो आणि म्हणतो पोलीस आले का पोलीस? गौतमी म्हणते मी आहे, पोलीस कशाला आले? अहो रमाकांत भाऊजी कुठे आहात तुम्ही? अहो केवढी मोठी गुड न्यूज आली आहे, अहो तो शुभमकर दवाखान्यात ॲडमिट झालाय। आता ही बातमी ऐकून रमाकांतला पण फार आनंद झालाय। रमाकांत तर नाचायलाच लागतो। आता गौतमी म्हणते आपल्याला जे पाहिजे होतं तसंच झालंय फायनली। रमाकांत म्हणतात काय सांगतात वहिनींनो, बौलेनी तर चमत्कारच केला, त्याने काम परफेक्टच केलं नाही त्याचं। आता शुभू दादाचं काही खरं नाही। मग गौतमी आता नाटक करायला लागते, रडायचं आणि म्हणते की हो आता मला माझ्या नवऱ्याची काळजी घ्यायला जावं लागेल तिथे दवाखान्यात भेटायला। रमाकांत म्हणतो फळं बिळं न्या बरं का वहिनींनो। आता गौतमी म्हणते जा त्या भोवलेला विचारा तो कुठे काय करतोय। रमाकांत फोन लावतो, सुनीलला पण फोन काही लागेना। गौतमी म्हणते जाऊ द्या, करेल तो नंतर मागावून फोन, कुठे बसला असेल सेलिब्रेट वगैरे करत। रमाकांत म्हणतो हो ना, तो बसला असेल कुठेतरी दारू पीत, पण वहिनींनो आता तुम्हाला जावं लागेल दवाखान्यात फळं घेऊन। आता गौतमी रडायची ॲक्टिंग करते आणि म्हणते हो ना माझ्या नवऱ्याला लागलंय, विचारपूस करून येते, पण मनातनं मात्र आनंदाच्या उकळ्या फुटतायत दोघांनाही। असो तर आता इकडे इरा आरव आणि सुमन पोहोचले दवाखान्यामध्ये। शुभमकरांची परिस्थिती फारच भयंकर झाली असं दाखवलंय त्यांनी। बिचारे शुभमकर वाचले हेच खूप झालं। आपल्या वडिलांची अशी अवस्था बघून इराला फार त्रास होतोय। इरा म्हणते बाबा अरे किती लागलंय तुला? आरवच्या पण डोळ्यात टचकन पाणी आलंय। सुमन पण म्हणते दादा अरे केवढं लागलंय रे तुला? बयो म्हणते बाबा ना आता ठीक आहे, त्यांना औषध वगैरे दिलंय। आता ही इरा म्हणते बाबा तुला असं कसं लागलं? हे सगळं ह्या हिच्यामुळे झालंय, हिच्या बापाने केलं ना हे सगळं? मला खरं सांग बाबा, ही कारणीभूत आहे असं? एवढं हिच्या बापाला खाऊपिऊ घातलंस तू, पण आज त्याने चांगले पांग फेडलेत तुझे। आता शुभमकर या अवस्थेत पण तिला समजवत असतात नाही ग इरा, बयोला दोष देऊ नको, अगं ती आली म्हणून तर मी आज जिवंत आहे। गौतमी दारात उभं राहून हे सगळं ऐकतीये। आता ही इरा म्हणते बाबा एवढं सगळं करून पण तू हिला कसं काय डिफेंड करतोय? अरे हीच कारणीभूत आहे तुझ्या या अवस्थेला। ही जर तिच्या त्या बापाला घेऊन नसती आली ना आपल्या घरात तर आज हे सगळं घडलंच नसतं। शुभमकर म्हणतात इरा अगं शांत हो बाळा, अगं खरंच बयोमुळेच आज मी जिवंत आहे। आता ती इरा काही ऐकत नसते, तेव्हा ते म्हणतात शांत हो इरा, माझ्यासाठी शांत हो। आणि विशाल पण म्हणतो चिल इरा, हे हॉस्पिटल आहे तुझं घर नाही। आता गौतमी येऊन लगे विचारपूस करते काय झालं शुभू, कोणी केलं हे सगळं? त्या सुनीलने केलं का? पण इराचा संताप मात्र एवढा अनावर होतोय। इरा काही झालं की चिडचिड करत असते, हे सगळं तुझ्यामुळेच झालंय, तुझ्या बापामुळे, तुझ्या नालायक बापामुळे आज माझ्या बापाची हीच अवस्था झाली आहे। शुभमकर म्हणतात इरा अगं शांत राहा बाळा, मी सांगितलं ना तुला यात बयोचा दोष नाहीये म्हणून, तू शांत राहा बरं आणि आता चिडचिड करू नकोस। गौतमी म्हणते इरा शांत राहा बाळा, त्रास होतोय तुझ्या बाबाला। पण काय रे शुभू, अरे तो सुनील पळून गेला का कुठे? मग आता विशाल सांगतो नाही, त्याला ॲक्च्युली पोलिसांनी पकडून नेलंय। सरस्वती तिथे पोहोचली वेळेवर म्हणून बरंच झालं, सरस्वतीनेच पोलिसांना कंप्लेंट केली होती। आता गौतमीला कळतंय ती अडकली आहे चहूबाजूंनी, कारण पुढे काय घडतंय ते बघत राहा प्रेक्षकांनो। या विशालने इंजेक्शन द्यायला काढलंय शुभमकरांना। आता शुभमकरांना आठवतं की त्या सुनीलजवळ जे इंजेक्शन होतं, आता ते सगळ्यांना सांगतायत हे, त्या सुनीलकडे जे इंजेक्शन होतं ते खूप रेअर आहे, ते फक्त आपल्या हॉस्पिटलमध्ये मिळतं, मेडिकलमध्ये नाही मिळत। हे ऐकल्यानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यांचे भाव बदललेत आणि गौतमीला कळतंय की ती पुरती अडकली आता गौतमीने कसं ते इंजेक्शन चोरलं, इथे मध्ये हा सीन दाखवलाय। गौतमी असं त्या स्टोरूममध्ये गेलेली असते हॉस्पिटलच्या आणि तिथे जाऊन तिने ते इंजेक्शन चोरलेलं असतं, जेणेकरून शुभमकरांना त्रास देता यावा आणि त्यांचा जीव धोक्यात घालता यावा म्हणून हे सगळं नाटक केलंय। बयोच्या मात्र हे थोडं लक्षात येतंय की हे काम गौतमीच करू शकते म्हणून। बयो गौतमीकडे रागाने बघते आणि स्टोरूममध्ये जातीये ते इंजेक्शन कुठे असतं काय असतं ते बघायला। विशाल शुभमकरांना म्हणतोय सर तुम्ही
तुम्ही आता आराम करा. आता मात्र प्रेक्षकांनो हे सगळेजण खूप टेन्शनमध्ये आहेत बिचारे. इरा खूप रडते आणि म्हणते बाबा किती रे लागलं तुला, खूप दुखत असेल ना रे. आता शुभंकर म्हणतात नाही ग बेटा, तुला बघितलं ना की बरं वाटतंय आता. आता मात्र इराच्या मनामध्ये चांगलीच बदल्याची आग पेटलेली आहे. आता ती म्हणते बाबा तू आराम कर, मी आलेच. आता आरव बसलाय शुभंकरांकडे आणि ही इरा आता बयोशी डोकं लावायला जाते. पण आता मात्र गौतमीने फोन करून रमाकांतला सगळं सांगितलंय. रमाकांत भाऊजी आहो तो सुनील गेलाय जेलमध्ये, तो पोलीस कस्टडीमध्ये आणि हे औषधाचं प्रकरण बाहेर येते की काय काय की अहो आपण समजत होतो तसं काही झालंच नाहीये. तिथे सगळं उलटच होऊन बसलंय. आता शुभंकर ते इंजेक्शन कोणी दिलं कोणी शोधलं ते सगळं बघतोय. आता काय करायचं. आता आलं ना दोघांना टेन्शन. पण आता रमाकांतने सुद्धा टेन्शनमध्ये फोन खाली ठेवून दिलाय. थोडक्यात काय नेहमीप्रमाणे यांचा प्लॅन फसलाय. आता इकडे बयो या विशालला म्हणत असते विशाल सर हे सगळं खरंच माझ्यामुळेच झालंय. मी माझ्या जन्मदात्या बापाला ओळखू शकले नाही, पण माझे जन्मदाते नसून सुद्धा माझ्या काजव्याने मला आज जीवनदान दिले. आता विशाल म्हणतात की हे बघ अगं बयो, म्हणजे सरस्वती तू असं मनाला लावून घेऊ नकोस अगं, उलट तू तिथे गेल्यामुळे त्यांचा जीव वाचलाय आणि तुला थोडी माहीत होतं तुझे वडील असे असतील म्हणून, त्यामुळे तू स्वतःला दोष देऊ नकोस या सगळ्यासाठी. आता बयोला खूप गिल्टी फील होत असतं की तिचे वडील इतके वाईट निघाले आणि एवढं सगळं करून पण त्यांनी शुभंकरांना मारायचा प्रयत्न केला. साहजिक आहे म्हणा बयोची फिलिंग. पण आता विशाल तिला पुढे काही बोलणार तेवढ्यात त्याला बोलावणं येते दुसरीकडनं, म्हणजे बोलवलंय त्याला कुठेतरी. विशाल बयोला म्हणतो सरस्वती तू एवढा विचार करू नकोस, मी आलोच आता. आता विशाल गेल्यानंतर बयो तिथेच उभी असते आणि आता एकदम इरा मागून येते आणि बयोला जोरात धक्का देते. त्यामुळे बयो खाली पडते. आता बयोला जोरात लागलंय काहीतरी, तिथली वस्तू टेबल का काहीतरी. बयो जरा किंचाळते पण आता इरा मात्र चांगली संतापात आहे आणि तिने खूप तमाशा केलाय. आता बयो तिच्याकडे बघते आणि आता उठून उभं राहायचा प्रयत्न करत असते, पण इरा मात्र आता तिला खूप दोष देते. हे सगळं जे काही झालंय ना हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तुझ्या बापाला आमच्या घरी घेऊन आली नसती तर हे सगळं प्रकरण वाढलंच नसतं. काय म्हणाली होतीस ग तू. बरंच काही बोलते हा ती प्रेक्षकांनो. काय म्हणाली होतीस तू. तुझा बाप वासराला वाचवायला गेला होता. मायफूट कसलं वासरून कसलं काय. तुझा बाप एक पुढे काय लावायचं ते तुम्हीच लावा. असो आता बयो म्हणते नाही ग इरा, अगं मला माहिती आहे ते म्हणजे असे नव्हते, त्यांना माझा बाबा म्हणू नको ग. आता इरा म्हणते काय झालं, लाज वाटते का तुला आता त्याला स्वतःचा बाप म्हणून घ्यायची. आज माझ्या बाबाला काही झालं असतं तर केवढ्याला पडलं असतं ते. तुझ्याच बाबामुळे हे सगळं घडलंय आणि त्याला तू जबाबदार आहेस. एवढं सगळं होऊन सुद्धा बाबा तुला प्रोटेक्ट करतोय, डिफेंड करतोय बाबा तुला काहीच कसं वाटत नाही ग. बयो म्हणत असे इरा मी माफी मागते ग तुला या सगळ्याची, खरंच चुकलं, मी त्यांच्या वतीने तुझी क्षमा मागते. आता इरा म्हणते उपकार नाही करत आहेस तू माफी मागायलाच हवीस, तुला गिल्टी व्हायलाच हवं. आता ही बयो म्हणते तुला पाहिजे ती शिक्षा दे, वाटलं तर मी सगळी शिक्षा भोगायला तयार आहे ग इरा, पण तू प्लीज चिडू नकोस ना. आता इरा म्हणते शिक्षा तर तुला मिळणारच आहे. आणि आता तिचा गळा दाबायला लागते. बापरे इराचा अवतार भारी असतो हा, कोणीही घाबरेल. आता तेवढ्यात तिथे विशाल पोचतो आणि बयोची मुक्तता करतो आणि म्हणतो काय चाललंय तुझं इरा, हे हॉस्पिटल आहे, तुझं घर नाहीये. इरा म्हणत असते हिला तर मी सोडणार नाही आता. विशाल चिडतो आणि म्हणतो इरा बिहेव युअर सेल्फ, काय चाललंय तुझं, कळत नाहीये का मी काय बोलतोय तुला. आता इरा म्हणते आता तुला सोडतीये मी, पण मी या सगळ्याचा बदला तुझ्याकडून घेणार म्हणजे घेणारच, लक्षात ठेवायचं. आता ही धमकी समजा प्रेक्षकांनो इराने दिलेली आहे बयोला धमकी की आता ती शुभंकरांचा या हल्ल्या प्रकरणाचा बदला बयोकडनं घेणार आहे. कसा काय ते आता त्यासाठी बघत राहा पुढे छोट्या बयोची मोठी स्वप्न. पण आता पुढे आपण पाहतोय शुभंकर बयोला म्हणतोय, म्हणजे पुढच्या भागात आपण बघणार आहोत शुभंकर बयोला सांगतात की सुनील इथे येऊन औषध चोरून गेला की काय. पण आता बयो म्हणते बाबा आपण CCTV फुटेज चेक करू. आणि गौतमीच्या पण लक्षात आलंय की बयो नक्की CCTV फुटेज चेक करणार. आता काय होणार. बयो म्हणत असते मी सोडणार नाहीये. ज्यांनी कोणी माझ्या बाबाची अशी अवस्था केली आणि ज्यांनी कोणी त्या सुनीलला मदत केली ना हे सगळं करण्यासाठी, त्याला तर मी सोडणारच नाही. आता कुठेतरी बयोला शंका आलीच आहे की या प्रकरणामागे गौतमी असू शकते. आता बघूयात बयो हे सगळं प्रकरण कशी एक्सपोज करते. पण आता सुनील सुद्धा गौतमीच्या विरुद्ध साक्ष देऊ शकतो कारण त्याला पोलीस कस्टडी झाली आहे. बघूयात पुढे काय घडते. आजच्या एपिसोडला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब